नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अतिग्रे गावाला खासदार धैर्यशील माने व उपजिल्हाधिकारी यांची भेट. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे खासदार धैर्यशील माने यांनी उपजिल्हाधिकारी विवेक काळे व नॅशनल हायवेचे अधिकारी यांच्यासोबत होणाऱ्या रत्नागिरी नागपूर महामार्गामध्ये बाधित शेतकरी व मिळकतधारक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बाधित शेतकरी व महामार्गामध्ये जाणाऱ्या घरमालक यांच्यामार्फत येणाऱ्या समस्यांचे खासदार धैर्यशील माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले की जो मोबदला चोकाकपर्यंत चौपट मिळाला आहे तो अतिग्रेला सुद्धा मिळाला पाहिजे असे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तसेच तलावाच्या दक्षिणी बाजूस असणाऱ्या बेघर वसाहतीमध्ये सध्या 5 कुटुंब राहतात. त्यांना फक्त घरांचा मोबदला मिळणार असून राहणारी जमीन सरकारी असल्यामुळे त्यांना जमिनीचा मोबदला मिळणार नसल्याने त्यांचेही फार मोठे नुकसान होणार आहे. या लोकांना पर्यायी जागा उपलब्ध करून त्यांना पूर्वी जसे होते तसेच घर बांधून देण्यात यावे अशी मागणी कलेक्टर यांच्याकडे करू असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी अतिग्रे गावचे सरपंच सुशांत वड्ड यांनी सांगितले की होणारा पूल पिलरचा व्हावा, त्यामुळे ग्रामस्थांना त्रास होणार नाही. यावेळी सरपंच सुशांत वड्ड, उपसरपंच बाबासो पाटील, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे, पोलीस पाटील रुपाली पाटील, श्रीधर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील, माजी सैनिक जयसिंग मुसळे, संदीप बेडकर, शिलवंत बेडकर, पत्रकार भरत शिंदे, सारंग पाटील, तलाठी SL जाधव, संजय सूर्यवंशी, भिकाजी पाटील, राम पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी संतोष कांबळे.